पर्यावरण जनजागृती करत असताना प्लास्टिक किती घातक आहे याविषयी आपण अनेक मोहीम राबवत असतो, परंतु तरी देखील त्याचा वापर काही कमी होत नाही. अशाच कचऱ्यात फेकून दिलेल्या प्लास्टिक बॉटल्सचा वापर करत पुण्यातील आर्किटेक्ट राजेंद्र इनामदार यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 85,000 प्लास्टिक बॉटल्स वापरून स्वप्नातील घर तयार केले. तर त्यांनी हे घर नेमकं कसं तयार केलं याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आणि प्लास्टिकच्या बाटल्या वापरायची कल्पना ही मला एक 12-15 वर्षापूर्वी रात्री झोपेतच सुचली होती. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून असं युरेका की अरे आपल्याला किती भारी कल्पना सुचली आहे, असं झालं होतं. आणि प्रत्यक्षात मग हे जेव्हा आम्ही डॉग केनेलचं काम सुरू केलं तेव्हा सुरुवातीला आम्ही 2 खोल्या आणि त्याच्यावरती पत्र्याचं रूफ आणि त्याला अटॅच टॉयलेट आणि एक बाहेरून टॉयलेट अशी या घराची आम्ही सुरुवात केली होती. पण बघतोय की प्लास्टिक लोक बऱ्यापैकी बाहेर फेकून देतात किंवा पाण्याच्या बाटल्या पण भरपूर ठिकाणी फेकून देत असतात. तर आपण आता येताना बघितलं तर खडकवासल्याच्या मागच्या बाजूला 2 चौपाट्या आहेत, म्हणजे भेळीच्या गाड्या, भज्यांच्या गाड्या. तर तिथं लोक येतात, पर्यटक लोक पाणी पितात, भजी खातात, पाणी पितात आणि बाटल्या तिथे टाकून देतात. किंवा आता सिंहगडवर तुम्ही गेलात कधी तर तिथेही पर्यटक भरपूर येत असतात, ट्रेकिंगच्या रूटवरती पण आणि कार रूटवरती पण. तर तिथेही भरपूर लोक बाटल्या फेकून देतात. तर आम्ही बऱ्याच वेळा येताना खडकवासल्याच्या मागच्या बाजूला पोती घेऊन उतरायचो, 30, 40, 50 बाटल्या गोळा करायचो आणि यायचो घेऊन. किंवा आम्ही ट्रेक करतो तर मित्र आम्ही गेलो तर 5-6 जण जाताना पोती घेऊन जायचो वरती आणि ट्रेकिंग मधून येताना एक 500-600 बाटल्या गोळा करून आणायचो. बऱ्याच वेळा मी कचरा कुंडीत उतरून बाटल्या गोळा केलेल्या आहेत. ते लोकांना कळायचं नाही की अरे हा काय एवढा चांगला कपडे घातलेला माणूस आहे आणि कचरा कुंडीत काय शोधतोय, काय अवधं साठवली आहे. मग त्यांना सांगितलं की असं बाटल्या गोळा करतोय आणि त्याचं घर बांधतोय की मग तेव्हा ते असं थम्सअप दाखवायचे. आता या 85,000 बाटल्यांपैकी जवळजवळ 4-1 बाटल्याच्या आसपास मित्रांनी, नातेवाईकांनी गोळा करून दिलेल्या आहेत. आणि एक 3-4 बाटल्या जशा इथं आवश्यकता ते तशा रेस्टॉरंटवाल्याकडून विकत आणलेल्या आहेत. बाकीच्या जवळजवळ सर्व 77,000 ते 78,000 बाटल्या पर्सनली गोळा केलेल्या आहेत. हे घर म्हणजे हा प्लॉट आमचा आहे, हा एक 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. आणि याच्यात सुरुवातीला आम्ही चालू केलं जेव्हा त्या 2 खोल्यांचं बांधकाम, त्याच्यात क्रश सँड भरत होतो. क्रश सँड म्हणजे दगडाची भुकटी. तर ती आम्ही भरून त्या घराचं बांधकाम चालू केलं. पण नंतर तेव्हा एक बिगारी एका दिवसात साधारण 120 ते 140 बाटल्या भरायचा. मग तेव्हा आमचा ठेकेदार होता, तो म्हणलं की आपण याची स्लरी करून भरूयात, म्हणजे जास्त भरल्या जातील. मग त्याच्यात आम्ही पाणी आणि एक 5 ते 60% सिमेंट टाकून तशी स्लरी करून भरायला सुरुवात केल्यावरती तो सेम बिगारी 180 ते 200 बाटल्या दिवसभरात भरायला लागला. आणि मग त्याचा कॉस्टिंग कॉम्पोनंट म्हणजे लेबर कॉम्पोनंट कमी झाला. सिमेंटच्या विटा किंवा नेहमीच्या विटांचं लाईफ बघितलं तर नेहमीच्या विटांमध्ये बऱ्याच वेळा कसं होतं की ओव्हर द इयर समजा पाणी कुठून तरी मुरलं त्या विटांमध्ये आणि काय तर त्याचं क्रशिंग स्ट्रेंथ किंवा त्यांची ताकद थोडीशी कमी व्हायची शक्यता असते. या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाण्याचा काहीच संबंध नाही. आणि जेव्हा आता तुम्ही एखादी बाटली इथली राहिलेली शिल्लक बघितली उचलून तर सिमेंट घातल्यामुळे ती ऑलमोस्ट दगडासारखी एकदम दगड झालेली, जड झालेली. तर त्याचं लाईफ हे नेहमीच्या आपल्या विटांचा लाईफ काय 40-50 वर्षांचं विटांच्या घराचं बघितलं तर त्याच्यापेक्षा एक 10-15 वर्ष जास्त, म्हणजे 60, 65, 70 वर्षाचं या घराचं लाईफ नक्की असेल. सुरुवात आम्ही जी केली मी म्हटलं तसं की क्रश सँड आम्ही वापरली आणि त्याचं सुरुवात केलं. नंतर मग क्रश सँड, पाणी आणि सिमेंट ती स्लरी करून वापरून त्याच्या बाटल्या वापरल्या. मग नंतर आम्हाला लक्षात आलं की हा प्रयोग करता करता की इथलीच प्लॉट मधली माती आपण वापरली तर अजून जास्त इको फ्रेंडली आणि ग्रीन स्ट्रक्चर होईल. म्हणून या कंपाऊंड वॉलच्या सगळ्या बाटल्या तुम्हाला दिसतायत तर याच्यात याच प्लॉट मधली निघालेली माती, पाणी आणि सिमेंट असं ते वापरून इथं सगळ्या त्या बाटल्यांमध्ये त्या वापरलेल्या आहेत. सुरुवात आम्ही म्हटलं तसं 2 खोल्यांचं आणि ते केलं होतं. आणि मग वाढत प्रोजेक्ट पूर्ण व्हायला म्हणजे 2017 ते 2021 4-1 वर्ष लागले आम्हाला. आणि 85,000 बाटल्या आपण गोळा करून वापरलेल्या. जो आता वीट बांधकामाला खर्च येतो साधारण कम्पेअर केलं तर त्याच्या इतकाच या पण बांधकामाला खर्च येतो. साधारण असं धरा तुम्ही की एक 1,500 ते 1,700 रुपये चौरस फुटाला खर्च अंदाजे येतो. आता इथं जसं प्लास्टिकच्या बाटल्यांचा रिसायकल अँड रियूज म्हणून वापर केला आहे, तसाच दरवाजे, खिडक्या, फरशा, फर्निचर हे सुद्धा असंच जुनं लोकांनी टाकून दिलेलं
ते वापरलंय. आणि म्हणजे त्या पहिल्या 2 खोल्यांच्या दरवाजा खिडक्या बघितल्या तर जवळजवळ 90-100 वर्ष जुन्या आहेत. आणि त्या बऱ्याच 2008-9 मध्ये मी पुण्यात आणलेल्या, पावसा पाण्यात भिजत उन्हातान्हात राहिलेल्या, पण अतिशय उत्तम क्वालिटीच्या त्या दरवाजा खिडक्या असल्यामुळे त्या तशाच्या तशा वापरलेल्या आहेत आणि वापरता आल्या. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा गावात इनामदार यांनी प्लास्टिकच्या बॉटल्स वापरून घर बांधले. या घराला हाऊस ऑफ पेट बॉटल्स असे नाव देखील दिले. हे घर त्यांनी फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स वापरून साकारलं आहे. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.